तर डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलाय। डोंबिवलीमधील वॉर्ड क्रमांक 29 मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू होतं। दरम्यान यावेळी शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले। 3000 रुपये घराघरात जाऊन वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारानं केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये युती असताना देखील वॉर्ड क्रमांक 29 मध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने आले। शिवसेनेनं केलेला पैसे वाटपाचा आरोप भाजपनं मात्र फेटाळून लावलेला आहे। दरम्यान या आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष वाढलाय। महिन्याभरापासून मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर आणि पप्पू म्हात्रे या लोकांचं इथे दाखवायला काय काम नाही। पैसे वाटप चालू आहे, नोट दो वोट लो हाच कार्यक्रम चालू आहे। आणि आज इथे रंगे हातो आपण पकडलं त्यांना। पर वोट 3000 अशा पाकिटं तिथे भरलेले दिसतात। आणि ह्या बिल्डिंगीतले प्रत्येक नागरिक तुम्हाला स्टेटमेंट दिली, प्रत्येकाच्या घरात पाकिटं गेलेत। काही वेळ येते मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर आणि अलका पप्पू म्हात्रे भाजप मागणी बघा। मी इथे का बसलो? पोलीस म्हणतात पोलीस स्टेशनला पंचनामा करा। का जागेवर काय नको पंचनामा? का कोणती दडपशाही आहे? इथे रवी पाटील साहेबांचं इथे ऑफिस आहे। रवी पाटील ऑफिस आहे इथे त्याचं घर आहे। त्या घराच्या बाजूला आमचे कार्यकर्ते तिथे पॅम्पलेट वाटत होते, परिचय पत्रक वाटत होते। त्यांना त्या कार्यकर्त्यांना पकडलं, त्यांना 2 कानफडा मारल्या आणि त्यांच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली गेली। आणि पोलिसांना बोलून आणि त्या इलेक्शन कमिशनच्या बोलून त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही पैसे वाटा पकडून दिलं गेलंय। हे अतिशय चुकीचं आहे। एक साधी गोष्ट आहे की कुठलाही व्यक्ती पैसे वाटत असेल तर तो त्याच्या उमेदवाराच्या घराच्या बाजूला पैसे वाटू शकतो का? तर नाही। बघा, तुम्ही ज्या वेळेला मतदारांना कन्व्हिन्स करू शकत नाही त्यावेळेला त्यांना कन्फ्यूज करा, ही त्यांची नीती आहे। मी तो काही व्हिडिओ पाहिलेला नाही, पण भारतीय जनता पार्टी अशी कुठलीही कार्यक्रम, गतिविधी किंवा धंदे करत नाही। आपल्याला मतं मिळणार नसतील तर जो मताने जिंकणार आहे त्याला बदनाम करा, अशी षडयंत्र चालतात। त्याचाच तो भाग असेल।